राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत 10% स्वतंत्र आरक्षण दिले, मात्र सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणावा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी ठाम मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। मात्र यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी एक विधान केलंय, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे, कारण या कायद्याला 6 लाख हरकती आल्या आहेत। आता हे बघा, म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा विषय आहे, परंतु आता कायदा झाला, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहानं एकमतानं तो मंजूर केला। पूर्वी कायदा करताना ज्या त्रुटी होत्या, ज्या उणिवा होत्या, त्या पूर्णपणे 100% आपण हा नवीन कायदा करताना दूर केल्या आणि खात्री मी आम्ही देतो शासन म्हणून, सरकार म्हणून, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी, की अजिबात चिंता करण्याचे कारण नाही, कुठल्याही अडचणीमध्ये हा कायदा सापडणार नाही, एवढा परिपूर्ण कायदा आपण केलाय। सर्व विधी तज्ञांचं, निवृत्त न्यायमूर्तींचं, सगळ्यांचं मत घेऊन, त्यामुळे आता मराठा समाजाने संपूर्ण राज्यभर काल या निर्णयाचं स्वागत केले। हे समाजाने हा निर्णय स्वीकारलेला आहे। आता नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं, शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं, आता एवढा चांगला कल्याणकारी निर्णय झाल्यानंतर सुद्धा ठीक आहे ना, त्यांचा विषय सगळे सोयऱ्यांचा आहे ना, सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत काल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं 6 लाख हरकती आल्या। आता 6 लाख हरकती प्राप्त असताना, त्या रेकॉर्डवर असताना त्याच्या बाबतीत वेगळा काही निर्णय सरकारनं केला आणि तो जर कोर्टानं नाकारला तर आपल्या पायावर आपण कुऱ्हाड मारून घ्यायची का समाजाच्या? त्यामुळं दिलेला शब्द पाळणारे हे मुख्यमंत्री आहेत। शपथ दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, 3 महिन्यात हा निर्णय आपण केला। एवढ्या गतीनं ह्याच्या आधी कधीच काम झालं नव्हतं। संयमाची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली पाहिजे, विनाकारण आता हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये। मराठा समाजाच्या कल्याणाचा निर्णय, हिताचा निर्णय झालेला आहे आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ज्या काय हरकती प्राप्त आहेत त्या हरकतींवरती योग्य निर्णय हा योग्य पद्धतीने निश्चितपणाने आपण घेऊ। त्यामुळे अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी घेणं योग्य नाही। परत एकदा मी सरकारच्या वतीने त्यांना विनंती आज परत करतोय की हा चांगला निर्णय झालाय, समाजाच्या हिताचा निर्णय झालाय, त्यामुळे आता परत आणि त्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत लगेचच निर्णय घ्या। तो सुद्धा निर्णय ड्यू टाइम कोर्समध्ये सगळ्या हरकतींवरती योग्य विचार करून निश्चितपणाने आपण घेऊ। त्यामुळे जरांगे पाटलांनी संयम बाळगावा, आता आंदोलनाची भूमिका त्यांनी घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे ठाम असून आज आपली आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।